Start. Good evening, everyone. I, Dr. Baldava. Should I start? Monica, can you all hear me? Yes. Okay. Good evening, everyone. Today, I welcome all of y'all on behalf of AMOGS for a very informative session on Surakshit Matratva. AMOGS is an association of all over Maharashtra, which includes all the societies of obstetricians and gynecologists working in various areas of Maharashtra. Under the leadership, presidentship of Dr. Rajendra Singh Pardeshi sir and Dr. Sujata Dalvi madam. We are very thankful to them for allowing us to conduct this program. May I hand over the mic now to Dr. Sujit Konkar. Thank you, Dr. Pratibha. Yes. Namaskar, Dr. Sujit Konkar, Chairperson Fetal Medicine Committee, AMOGS. Fetal medicine subject डेव्हलप झालेला आहे आपल्या ऑब्स्टेट्रिक गायनेकोलॉजी ब्रांच मध्ये. याच्यामध्ये डायरेक्ट ट्रीटमेंट दिली जाते. तर याचा पार्ट जो आहे तो म्हणजे सोनोग्राफी हा आहे. तर आजच्या वेबिनारमध्ये आपण फायदे काय पेशंटला आणि सोनोग्राफी कुठल्या वेळेला सोनोग्राफी मिस झाली तर काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात या सगळ्या गोष्टीचं डिस्कशन आणि चर्चा होणार आहे. थँक्यू सर. मी डॉक्टर मोनिका उंबरदन. मी पब्लिक अवेअरनेस कमिटीची चेअरपर्सन आहे. जेव्हा एका स्त्रीला कळतं की ती आई होणार आहे तर तेव्हा तिचा उत्साहाचा भार नसतो. ह्या वेळेस ती तेवढीच घाबरलेली पण असते. पण तिच्या मनाच्या सगळ्या शंका ह्याचं समाधान करण्यासाठी आपण आज गोळा झालो. पहिले त्रिमामध्ये तिने हॉस्पिटलमध्ये कधी व्हिजिट द्यावी, कुठली तपासणी करावी, ते का गरजेची आहे ह्याच्यावर आपण आज तज्ञांकडून ऐकून घ्यावं. मी डॉक्टर सुनीता केळकर मॅडमना इन्व्हाइट करते त्यांचं पहिलं टॉक देण्यासाठी. थँक्यू डॉक्टर मोनिका. मी डॉक्टर सुनीता खेडकर, स्त्रीरोग तज्ञ, औरंगाबाद येथे प्रॅक्टिस करते गेल्या 15 वर्षापासून. आता माझा टॉकचा विषय आहे की सोनोग्राफीचे महत्व आणि अर्ली एनसी रजिस्ट्रेशन म्हणजे दिवस राहिल्यानंतर लवकर एनसी रजिस्ट्रेशन करण्याचं महत्व. आयडियली जेव्हा कपल प्रेग्नन्सी प्लॅन करतं तर प्रेग्नन्सी प्लॅन करण्यापूर्वीच डॉक्टरांचं कन्सल्टेशन घ्यायला हवं, ज्याला आम्ही प्री प्रेग्नन्सी काउन्सिलिंग म्हणतो. त्याच्यामध्ये मातेला जर पहिला काही आजार असेल जसं अनकंट्रोल डायबिटीस, हायपरटेन्शन किंवा इतर काही आजार, तर आधी तो आजार आपल्याला कंट्रोल करणं आवश्यक असतं. त्यानंतर ती प्रेग्नन्सी प्लॅन करू शकते. तसेच काही मेडिकेशन्स असतात जे आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये चालत नाही, त्याच्यावरती सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. आणि जरी पेशंट लो रिस्क असेल, पेशंटला कुठलाही आजार नसेल, हेल्दी असेल, तरीही प्री प्रेग्नन्सी एक 3 महिन्याचं फोलिक ऍसिड नावाचं न्यूट्रिशनल सप्लिमेंट आपण पेशंटला देतो, जेणेकरून बाळाच्या मेंदू आणि मणक्यामध्ये किंवा इतर काही दोष बाळामध्ये होण्याची शक्यता कमी होते. सो आयडियल सिनारिओमध्ये पेशंटनी किंवा कपलनी प्री प्रेग्नन्सी गायनेकोलॉजिस्टला कन्सल्ट करायला हवं. तर पण प्रत्येकच वेळेस हा आयडियल सिनारिओ फॉलो होईल असं नाही. कधी कधी प्रेग्नन्सी ऍक्सिडेंटल राहते किंवा पेशंटला ती अपॉर्च्युनिटी मिळत नाही. तर अशा वेळेला कमीत कमी जेव्हा पेशंटचा पिरियड मिस होईल तेव्हा इमिजिएटली गायनेकोलॉजिस्टला कन्सल्ट करणं आवश्यक असतं. त्याचा असा फायदा होतो की प्रेग्नन्सी आहे हे आपल्याला लवकरात लवकर कळतं आणि त्याच्यानुसार आपण काळजी घेतली जाऊ शकते. पेशंट पहिला तुमच्या एन्स रजिस्ट्रेशन वरती पहिले तुमची पास्ट हिस्ट्री घेतली जाते. तुम्हाला पहिले काही आजार आहेत का, जसं डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा सायकेट्रिक इलनेसची काही ट्रीटमेंट चालू आहे का, स्किन डिसीज, इपिलिप्सी किंवा मिरगी, ह्या सर्व गोष्टींवरती कुठले मेडिकेशन चालू आहेत का हे आपण पाहतो. आणि काही मेडिकेशन्स आहेत जे बाळासाठी बाळामध्ये त्याच्याने व्यंगत निर्माण होण्याची शक्यता असते, तर ते मेडिकेशन्स आपण बंद करू शकतो किंवा त्याला पर्यायी दुसरे मेडिकेशन देऊ शकतो. तसंच करंट हे झालं पास्ट हिस्ट्री, पास्ट इलनेस. पण करंटली जर प्रेग्नन्सीमध्ये काही स्त्रीला काही इन्फेक्शन झालं, ताप आला, तर जनरली आपण पहिल्या 3 महिन्यामध्ये कुठलाही अँटीबायोटिक द्यायला अवॉइड करतो आणि फारच गरजेचं असेल तर जी अँटीबायोटिक्स बाळासाठी सुरक्षित आहेत ती अँटीबायोटिक्स दिली जातात.
त्यामुळे प्रेग्नन्सीचं डायग्नोसिस हे लवकरात लवकर होणं हे आई आणि बाळ दोघांच्या दृष्टीने खूप महत्वाचं असतं. त्याचबरोबर पेशंटची क्लिनिकल एक्झामिनेशन, जेव्हा पेशंट येतंय तेव्हा पेशंटचं आपण वजन चेक करतो. पेशंट आयडियल वेट झोन मध्ये आहे की नाही, बीएमआय तिचं नॉर्मल आहे की नाही. जर पेशंटचं बीएमआय जास्त असेल, म्हणजे 30 पेक्षा जास्त असेल, तर त्याला आपण ओबेसिटी म्हणतो. तर ती पेशंट हाय रिस्क कॅटेगरीमध्ये जाते आणि पेशंटला पुढे जाऊन ब्लड प्रेशरचा धोका त्याच्यामध्ये वाढतो. त्यामुळे पेशंटचं वेट मॉनिटर करणे आणि बेसलाईन वेट आपल्याकडे असेल तर पूर्ण प्रेग्नन्सीच्या दरम्यान किती वेट गेन झालं हे आपल्याला त्याच्यातून समजतं. अंडरवेट पेशंट असेल किंवा ओव्हरवेट पेशंट असेल, त्याप्रमाणे आपण त्यांचं डाएट प्लॅन करू शकतो आणि पेशंटला त्याप्रमाणे काउन्सिल करता येतं. खूप सगळे पेशंट जे ओव्हरवेट आहेत ते स्वतःहून क्रॅश डाएट फॉलो करतात आणि मग त्यांना न्यूट्रिशनल डेफिशियन्सी होतात. तर हे सगळं आपण टाळू शकतो. प्रॉपर आयडियल डाएट प्लॅन पेशंटला देऊ शकतो. दुसरे महत्वाचे फॅक्टर आपण चेक करतो पेशंट आपल्याकडे आल्यानंतर की ते पेशंटचा ब्लड प्रेशर किती आहे. ब्लड प्रेशर खूप महत्वाची फाइंडिंग आहे. फर्स्ट व्हिजिटला ब्लड प्रेशर रेकॉर्ड होणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे आपल्याला कळतं की पेशंटला इसेन्शियल हायपरटेन्शन म्हणजे आधीपासूनच रक्तदाबाचा त्रास तर नाहीये ना, आणि तसं असेल तर मग त्याची ट्रीटमेंट आपल्याला चालू करता येते. प्रेग्नन्सी ही आपण एक अपॉर्च्युनिटी म्हणून पाहू शकतो. बऱ्याचदा आपल्याकडे असे पेशंट येतात की ज्यांनी स्वतःपर्यंत कधी आतापर्यंत ब्लड प्रेशर घेतलेला नसतो, त्यांना त्यांचा हिमोग्लोबिन रक्तगट काहीही माहित नसतं. तर एक बेसलाईन आपल्याला पेशंटची सर्वच एक्झामिनेशन, हिस्ट्री, तिचं काय मेडिकेशन, सगळं त्याचा ओव्हरऑल व्ह्यू आपल्याला फर्स्ट व्हिजिट मध्ये येतो, जे आपल्याला पुढे ट्रॅक करायला सोपं जातं. त्याच्याबरोबरच एक जेस्टोसिस स्कोर नावाचा कन्सेप्ट आहे. आम्ही फर्स्ट व्हिजिटला पेशंटचा जेस्टोसिस स्कोर काउंट करतो, ज्याच्यातून आपल्याला कळतं की पेशंटला पुढे जाऊन प्रीक्लॅम्शिया तर डेव्हलप होणार नाही ना, म्हणजे प्रीक्लॅम्शिया डेव्हलप होण्याची रिस्क तर नाही ना. त्याच्यामध्ये भरपूर फॅक्टर्स असतात जे रिलेटेड आहेत फक्त पेशंटची पास्ट हिस्ट्री, पर्सनल हिस्ट्री आणि क्लिनिकल एक्झामिनेशन मध्ये. पास्ट हिस्ट्री मध्ये म्हणजे पेशंटला डायबिटीसची हिस्ट्री आहे का, ब्लड प्रेशरची हिस्ट्री आहे का, किंवा ओबेसिटी आहे का, पेशंटचं वय किती आहे, म्हणजे 19 पेक्षा लहान असेल किंवा 35 पेक्षा मोठे असेल तरी तो पण हाय रिस्क फॅक्टर मध्ये जातं. त्याच्यानंतर लेस कोहॅबिलिटेशन म्हणजे लग्नानंतर कमी दिवसामध्येच प्रेग्नन्सी राहणे, किंवा इंटर प्रेग्नन्सी इंटरव्हल म्हणजे 2 प्रेग्नन्सीतला इंटरव्हल जर 7 वर्षांपेक्षा जास्त असेल, तर असे हे अनेक रिस्क फॅक्टर्स आहेत ज्याच्यातून आपल्याला पेशंटला पुढे जाऊन हायपरटेन्सिव्ह प्रीक्लॅम्शिया डेव्हलप होण्याची रिस्क आहे हे समजू शकता आणि आपण त्याच्यासाठी प्रोफायलॅक्सिस म्हणून ट्रीटमेंट चालू करू शकतो. एक छोटी गोळी असते इकोस्प्रिनची, जी आपण चालू करतो, जी पुढे जाऊन होणारे कॉम्प्लिकेशन्स प्रिव्हेंट करू शकते. म्हणून प्रेडिक्शन आणि प्रिव्हेन्शन ऑफ प्रीक्लॅम्शियासाठी हे स्कोरिंग करणं आवश्यक असतं. हे झाले हिस्ट्री रिलेटेड पॉइंट. त्याच्यासोबत एक मीन आर्टेरियल प्रेशर हे क्लिनिकल एक्झामिनेशनचं फाइंडिंग आहे, जे प्रत्येक व्हिजिटला व्हेरी होऊ शकतं. म्हणजे फर्स्ट व्हिजिटला तुमचा स्कोर वेगळा असू शकतो, प्लस क्लिनिकल फॅक्टरमुळे जर तुमचं मीन आर्टेरियल प्रेशर 85च्या पुढे असेल तर तुम्ही सेकंड किंवा थर्ड व्हिजिटला पण हाय रिस्क कॅटेगरीत जाऊ शकता आणि तेव्हा सुद्धा तुम्हाला मेडिकेशन चालू करण्याची गरज पडू शकते. हे झालं रिगार्डिंग पेशंटची हिस्ट्री आणि क्लिनिकल एक्झामिनेशन. आता दुसरा महत्वाचा पार्ट म्हणजे सोनोग्राफी. आता बऱ्याच पेशंटच्या मनात शंका असतात की सोनोग्राफी ही माझ्यासाठी किंवा बाळासाठी हार्मफुल तर नाहीये ना, काही बाळावरती त्याचा इफेक्ट तर होणार नाही ना. तर सोनोग्राफीमध्ये कुठल्याही प्रकारचे रेडिएशन्स वापरले जात नाहीत. साऊंड वेव्ह वापरल्या जातात. प्रोब मधून त्या बाळाच्या अंगावरती येतात आणि तिथून ते परावर्तित केल्या जातात आणि त्याची इमेज कम्प्युटर तयार करतात. तर त्यामुळे कुठेही त्याच्यात बाळाला डॅमेज होत नाही, पेनफुल नसतं. एक जेली असते, क्लिअर वॉटर बेस्ड जेली, जी आपण लावतो, स्मिअर करतो पोटावरती. ऍब्डॉमिनली करू शकतो आणि जर प्रेग्नन्सी खूप लहान असेल, फर्स्ट ट्रायमेस्टर स्कॅन असेल किंवा आपल्याला सर्व्हायकल लेंथ गर्भाशयाच्या मुक्तम झाली असेल तर त्या सर्व्हायकल लेंथ असेसमेंट आणि अर्ली फर्स्ट ट्रायमेस्टर साठी आपण ट्रान्सव्हेजाइनली सुद्धा जो छोटा प्रोब असतो जो आतमध्ये इन्सर्ट करून ती सोनोग्राफी केली जाते. तर ते अगदी सुरक्षित आहे, कुठल्याही प्रकारचं पेन पेशंटला होत नाही. तर आता कधी करावी सोनोग्राफी? तर पहिली सोनोग्राफी ही जनरली 6 ते 8 आठवड्यामध्ये म्हणजे केलेली आवश्यक असते. त्याच्यामध्ये आपल्याला खूप सगळ्या गोष्टी कळतात. एक तर त्याला मी डेटिंग स्कॅन म्हणतो, ज्याच्यातनं प्रेग्नन्सीचं आपण डेटिंग करतो, म्हणजे एक्झॅक्टली प्रेग्नन्सी कधी राहिली आणि बाळाची त्याच्यानुसार एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी दिली जाते. बऱ्याचदा पेशंटला लॅक्टेटिंग मदर्स असतात, त्यांना त्यांची LMP म्हणजे पाळीची शेवटची तारीख माहिती नसते, किंवा काही केसेसमध्ये तारीख माहिती जरी असेल तर पाळी अनियमित असते. तर त्यामुळे ती तारीख आपण ग्राह्य धरत नाही आणि जो फर्स्ट ट्रायमेस्टर स्कॅन आहे, CRL म्हणजे बाळाच्या लांबीवरून जो बाळाचं वय निघतंय, जेस्टेशनल एज निघतं, तर ते जेस्टेशनल एज आणि तीच एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी फायनल मानली जाते.
ह्याचा फायदा हा होतो की पुढे जाऊन जर बाळाला काही ग्रोथ रिस्ट्रिक्शन झालं, म्हणजे बाळाची वाढ कमी असेल, तर आपल्याला एक्झॅक्टली बाळाचं वय जे आहे, जेस्टेशनल एज आहे ते माहिती असतं. त्याच्याबरोबर दुसरा पार्ट असतो की कधी कधी प्रेग्नन्सी हिचं लोकेशन आपल्याला माहिती असणं आवश्यक असतं. गर्भाशयात नसतं. ॲबनॉर्मल प्रेग्नन्सी ज्याला एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणतो, ती गर्भाशयाच्या बाहेर म्हणजे ट्यूबमध्ये, ओव्हरीमध्ये, ॲबडॉमिनल प्रेग्नन्सी, स्कार एक्टोपिक अशा अनेक ठिकाणी असू शकते. तर त्याचंही डायग्नोसिस होणं आवश्यक असतं. हायर ऑर्डर प्रेग्नन्सी म्हणजे गर्भ एक आहे, जुळे आहेत की अजून मल्टिपल प्रेग्नन्सी आहेत, ते आपण त्याच्यात फर्स्ट स्कॅनमध्ये डायग्नोज करू शकतो. त्याच्याबरोबरच त्याची कोरियोनिसिटी म्हणजे वार, जर जुळे आहेत, बाळंतीण आहेत, तर त्यांची वार कशी आहे, एक आहे की सेपरेट आहे. वार मेन्शन करणं खूप आवश्यक आहे, कारण जर वार एक असेल तर कॉम्प्लिकेशन होण्याची रिस्क जी आहे तर ती जास्त असते, आणि जर वार सेपरेट असेल तर रिलेटिव्हली ती प्रेग्नन्सी लेस कॉम्प्लिकेटेड असं आपण म्हणू शकतो. याशिवाय जर हायर ऑर्डर प्रेग्नन्सी आहे, आपल्याला एम्ब्रियो रिडक्शन करायचंय, म्हणजे गर्भ कमी करायचा आहे, तिळेच आहेत, एक बाळ काढायचं, तर तिथे सुद्धा आपल्याला कोरियोनिसिटीचा फायदा होतो. त्याच्यानंतर व्हायबिलिटी म्हणजे आलेली प्रेग्नन्सी व्हायबल आहे की नाही, म्हणजे बाळात जीव आलाय की नाही, हे त्याच्यात आपण पाहिलं जातं. म्हणजे बाळाची कार्डियक ऍक्टिव्हिटी आपण डॉक्युमेंट करतो, पेशंटला सुद्धा आवाज बाळाच्या ठोक्यांचा ऐकू देऊ शकतो. इन केस जर पेशंटला ब्लिडिंग स्पॉटिंग झालं, तर ह्या व्हायबिलिटी स्कॅन रिपीट पण करायची गरज पडू शकते. त्याच्याबरोबरच युट्राईन अनॉमलीज म्हणजे गर्भाशयामध्ये काही अनॉमली आहेत, जसं युनिकॉर्निएट युटरस, बायकॉर्निएट युटरस किंवा काही मोठे फायब्रॉइड असतात गर्भाशयामध्ये, ते सगळं सुद्धा आपण या फर्स्ट स्कॅन मध्ये रिव्ह्यू करू शकतो. काही ॲबनॉर्मल ॲडनेक्झल मासेस तर नाहीत ना, हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये कळू शकतं. त्याच्यानंतर सेकंड त्याच्यावर आणि शॉर्ट सर्व्हिक्स जर असेल तर त्याचं पण डायग्नोसिस आपण ह्याच्यामध्ये करू शकतो. म्हणजे सर्व्हायकल लेंथ सुद्धा फर्स्ट स्कॅन मध्ये आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरी सोनोग्राफी येते एनटी स्कॅन. एनटी स्कॅन ही खूप महत्वाची सोनोग्राफी आहे. बाळामध्ये काही जनुकीय दोष जसे डाऊन सिंड्रोम व इतर काही सिंड्रोम तर नाही येत ना, म्हणजे सिंड्रोमची रिस्क तर नाहीये ना, हे ह्याच्यामध्ये पाहिलं जातं. एनटी म्हणजे एक पातळ द्रव असतो, तो बाळाच्या मानेमागे तयार होतो. CRL 45 ते 84 मिलीमीटर असताना, म्हणजे साधारण 11 ते 13.6 आठवडे असताना ही सोनोग्राफी केली जाते. ह्याच्याबद्दल डिटेल आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणारच आहोत. ही सुद्धा एक अॅक्युरेट डेटिंग देते. जर पहिला स्कॅन मिस झाला असेल तर CRL वाईज सुद्धा अॅक्युरेट डेटिंग आपल्याला एनटी स्कॅन मध्ये मिळते. त्यानंतर पुढची सोनोग्राफी आहे अनॉमली स्कॅन. पूर्वी 18 ते 20 आठवड्या दरम्यान अनॉमली स्कॅन ऍडवाइस आपण रुटीनली करत होतो. पण आता नवीन MTP ऍक्टच्या अमेंडमेंट प्रमाणे 24 आठवड्यांपर्यंत गर्भपाताची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यानुसार 20-22 आठवड्यांपर्यंतही आता आपण अनॉमली स्कॅन करू शकतो. अनॉमली स्कॅन मध्ये बाळाचं पूर्ण अवयव म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत आपण सर्व बारकाईने तपासले जातं. बाळाचा चेहऱ्यामध्ये काही दोष आहेत का, क्लेफ्ट लिप, क्लेफ्ट पॅलेट किंवा मेंदूची वाढ कशी आहे, वॉल्ट आहे की नाही, म्हणजे अनेन्केफॅली म्हणतो आपण. त्याच्यानंतर स्पाइनच्या अनॉमलीज, स्पाइना बायफिडा किंवा मेनिंगोसिल, मेनिंगोमायलोसिल, नेक मध्ये काही मासेस तर नाहीयेत ना बाळाला, त्याच्यानंतर फुफ्फुसामध्ये काही दोष नाहीये ना, हृदयात काही दोष नाहीये ना, त्याच्यानंतर उदरपटल म्हणजे डायफ्रॅमॅटिक हर्निया किंवा डायफ्रॅम मध्ये कुठे काही डिफेक्ट तर नाहीये ना. त्यानंतर पोटातील सर्व अवयव जसे किडनी, म्हणजे किडनीमध्ये अजेनेसिस असू शकतं, म्हणजे किडनी डेव्हलप न होणे किंवा इतर काही किडनी डिसीज असणे, हे सुद्धा असू शकतं, ते सुद्धा पाहिलं जातं. त्याच्यासोबत लिव्हर, स्टमक, इंटेस्टाईन म्हणजे बॉबेल, आतडी, पोट ह्याचा सुद्धा सर्वत्र अभ्यास केला जातो. हे तर झालं सर्व बाळाबद्दल. त्याच्याबरोबरच आपण प्लॅसेंटा म्हणजे वार, त्याची थिकनेस किती, त्याच्यात काही कॅल्सिफिकेशन तर नाहीये ना, किंवा त्याची पोझिशन लो लाईन प्लॅसेंटा तर नाहीये ना, प्लॅसेंटा प्रिव्हिया तर नाही ना, हे पाहतो. त्यानंतर नाळेचाही अभ्यास केला जातो. बऱ्याचदा नॉर्मली तिथे 2 आर्टरीज आणि 1 वेन असतात. काही रेअर केसमध्ये सिंगल अम्बिलिकल आर्टरी असते. तसं असेल तर अजून डिटेल, त्याला आम्ही सॉफ्ट मार्कर म्हणतो. तसं असेल तर अजून बाळामध्ये इतर काही व्यंग किंवा इतर काही सॉफ्ट मार्कर्स नाहीयेत ना, हे अजून डिटेलमध्ये आपल्याला पाहावं लागतं. त्यानंतर बाळाभोवतालचं पाणी नॉर्मली जर पाणी कमी असेल तर आपण रिनल अनॉमलीज एक्सपेक्ट करतो, म्हणजे किडनीचं अजेनेसिस किंवा किडनीमध्ये काही आजार आहे का, किंवा जर पॉलीहायड्रोनियस असेल म्हणजे पाणी जास्त असेल बाळाभोवती, तर GI अनॉमलीज म्हणजे आतड्यांशी रिलेटेड अनॉमलीज आपण एक्सपेक्ट करतो, जसं की इसोफेजियल अट्रेसिया, डिओडिनल अट्रेसिया किंवा टीओ फिस्टुला वगैरे. तर ह्या सर्व गोष्टी आपण त्याच्यामध्ये पाहतो. तर आता बऱ्याचदा पेशंटचा प्रश्न असतो, आम्ही अनॉमली स्कॅन केला म्हणजे आता 100% आमच्या बाळामध्ये काही व्यंग नाही ना,
तर 100% असं आपण म्हणू शकत नाही, कारण खूप सगळे फॅक्टर्स असतात जे अनोमली स्कॅन करताना मॅटर करतात. बाळाची पोझिशन कशी आहे, बाळाने जर फेवरेबल पोझिशन दिली तर सर्व अवयव व्यवस्थित दिसतील. बाळाभोवतालचं पाणी कमी आहे कसं आहे, जर पाणी कमी असेल तरी पण व्हिजिबिलिटी पुअर असते. मॅटर्नल ओबेसिटी, आईच्या पोटावर जर फॅटची थिक लेअर असेल तर नॅचरली आपली व्हिजिबिलिटी कमी होणार. तसंच कालावधी म्हणजे जेस्टेशनल एज कुठल्या ड्युरेशन मध्ये तुम्ही करताय त्यानुसारही काही अनोमलीज आपल्या मिस होऊ शकतात. काही अनोमलीज इव्हॉल्विंग असतात, जे काही दोष आहेत, काही अवयव आहेत जे उशिरा तयार होतात, त्या हिशोबाने त्यांचे अनोमलीज उशिरा डिटेक्ट होतात, ज्याला आम्ही इव्हॉल्विंग अनोमलीज म्हणतो. त्यासाठी पुढचे जे सिरियल स्कॅन आपण करतो, ग्रोथ स्कॅन, त्यामध्ये सुद्धा आपल्याला त्याच्यासाठी इव्हॉल्विंग अनोमलीज पाहाव्या लागतात. त्याच्यानंतर किती वेळ लागेल हा एक प्रश्न असतो पेशंटचा, की खूप वेळ लागला तर जनरली डिटेल जर अनोमली स्कॅन करत असेल तर 45 मिनिट्स ते 1 तास एवढा वेळ लागू शकतो. कधी कधी बाळाची पोझिशन फेवरेबल नसेल तर पाणी पिऊन तुम्हाला बसायला लावायला सांगू शकतो आम्ही, त्यानुसारही वेळ लागू शकतो. जनरली रिपोर्ट त्याच्यानंतर इमिजिएटलीच मिळतो. 2D आणि 3D इमेजेस हँडओव्हर केले जातात. आणि जर सर्व्हायकल लेंथ असेसमेंट असेल तरच ट्रान्सव्हॅजाइनली सुद्धा आपण पाहू शकतो, अदरवाईज इट इज ॲब्डॉमिनली हा स्कॅन केला जातो. तर कॉमन अनोमलीज कुठल्या कुठल्या असतात तर अनेन्केफॅली, क्लेफ्ट लिप, ॲब्डॉमिनल वॉल डिफेक्ट्स असतात. एखादं लिंब मिसिंग असू शकतं ज्याला, किंवा शॉर्ट असू शकतं. स्पायनलचे डिफेक्ट असू शकतात, मेनिंगोसिल, मेनिंगोमायलोसिल वगैरे. किडनी डिफेक्ट्स, क्रोमोझोमल अनोमलीज असू शकतात. हार्ट डिफेक्ट्स पण खूप कॉमन आहेत, ते सुद्धा त्याच्यामध्ये आपण डायग्नोज करू शकतो. बरं, आता व्यंग तर सापडलं तर पुढे काय? तर त्याच्याबद्दल तुम्हाला तुमचे डॉक्टर पूर्ण कल्पना देतील की कुठलं व्यंग आहे. काही व्यंग असतात जी खूप सिरियस असतात, लिथल अनोमलीज आपण ज्याला म्हणतो, जिथे आपण प्रेग्नन्सी टर्मिनेशनचा विचार करू शकतो आणि टर्मिनेट सुद्धा प्रेग्नन्सी करता येईल. काही अनोमलीज असतात ज्या कमी सिरियस असतात किंवा ओव्हर द इयर्स त्या करेक्ट होण्यासारख्या असतात किंवा सर्जिकली करेक्टेबल असतात, तर तिथे त्याच्या बाबतीत पेशंटला गायडन्स केलं जाऊ शकतं आणि पेशंटला कॉन्शियस चॉईस दिला जातो वेदर टू कंटिन्यू प्रेग्नन्सी की टर्मिनेट करायची. आणि त्याच्यासाठी पेशंटला आपण सुपर स्पेशालिस्टची मदत घेऊ शकतो. म्हणजे त्यांना आपण पिडियाट्रिक सर्जनशी बोलायला देऊ शकतो. पिडियाट्रिक ऑर्थोपेडिशियनचं ओपिनियन, न्यूरोलॉजिस्टचं ओपिनियनही घेऊ शकतो. हे सगळं त्यांना पेशंटला डिसिजन घ्यायला हेल्प करेल. आणि जर पेशंट प्रेग्नन्सी कंटिन्यू करणार असेल तर सिरियल स्कॅन मध्ये आपण पुढे त्याचं मॉनिटरिंग करू शकतो की तो जी अनोमली आहे ती असेस करू शकतो की जो डिफेक्ट आहे तो वाढतोय की कमी होतोय. कधी कधी बऱ्याचदा सेल्फ लिमिटिंग असतात, त्या अनोमलीज आपोआप करेक्शन सुद्धा होऊ शकतं. आणि त्यामध्ये डिसिजन आहे तो फॅमिलीचा डिसिजन महत्वाचा असतो, वेदर टू कंटिन्यू ऑर वेदर टू टर्मिनेट ऑर कंटिन्यू द प्रेग्नन्सी. लवकर म्हणजे एएनसी मध्ये अनोमली डिटेक्ट झाल्याचा फायदा हा असतो की आपण प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी चांगल्या प्रकारे मॅनेज करू शकतो. जर गरज पडली तर एनआयसीयू फॅसिलिटी अवेलेबल असेल आणि पिडियाट्रिक सर्जरी युनिट अवेलेबल असेल अशा ठिकाणी डिलिव्हरी केली जाऊ शकते. ज्या अनोमलीला इमिजिएट सर्जरीची किंवा इमिजिएट इमर्जन्सी केअर अवेलेबल असेल त्या प्रेग्नन्सीसाठी. त्यानंतर पुढचा स्कॅन आहे फिटल 2D इकोकार्डिओग्राफी एक्झामिनेशन. हे रुटीनली प्रत्येक पेशंटचे आपण करत नाही. आतापर्यंत आपण जे स्कॅन पाहिले ते प्रत्येक पेशंटचे आपण करतो. अर्ली स्कॅन, एनटी अनोमली. फिटल 2D हे सिलेक्टेड केसेसमध्ये करतो. जर पेशंटला स्वतःला हार्ट डिसीजची हिस्ट्री असेल, पेशंटला फॅमिली हिस्ट्री असेल, म्हणजे तिच्या घरात कुणाला असेल किंवा होणाऱ्या बाळाच्या सिबलिंगला म्हणजे भावंडांपैकी कुणाला हार्ट डिसीज असेल, आईला जर डायबिटीस असेल किंवा दुसरे काही मेटाबॉलिक आजार असतील, ज्या बाळामध्ये हार्ट डिसीज आपण एक्सपेक्ट करतो, जसं की एनटी रेज आलेली आहे एनटी स्कॅन मध्ये, तिथे आपण फिटल 2D करू शकतो. आणि रुटीन स्कॅन मध्ये जर अबनॉर्मल हार्ट रिदम दिसला तर करू शकतो. तसेच अनॉमली जर इतर बाळामध्ये इतर काही अनॉमली आल्या तर असोसिएटेड हार्ट अनॉमली तर नाही येणार, ह्या पेशंटला डिसिजन घेण्यासाठी मदत करू शकतो, म्हणूनही 2D इको एक्सपेक्ट करू शकतो. आणि जर 2D इको मध्ये काही प्रॉब्लेम आला, व्हाईस वर्सा म्हणजे 2D इको मध्ये प्रॉब्लेम आला तरी सुद्धा इतर बाळाचे सर्व इतर अवयव पुन्हा आपण डिटेल अनोमली स्कॅन करणं आवश्यक आहे, कारण सिंड्रोमिक असोसिएशन असू शकते हार्ट डिसीज आणि इतर अवयवांमधल्या व्यंगामध्ये. त्यानंतर पुढचं स्कॅन आहे ग्रोथ स्कॅन. तर ग्रोथ स्कॅन ह्यालाच आपण वेलबिंग स्कॅन असंही म्हणतो. साधारण 28 ते 32 आठवड्यात आपण करतो. त्याच्यामध्ये बाळाची वाढ व्यवस्थित होते की नाही, बाळाचं वजन व्यवस्थित वाढते की नाही, बाळाभोवतालचं पाणी कसं आहे, प्लॅसेंटा जर लो लाईंग असेल तर वरती मायग्रेट झालाय की नाही,
बाळाचं प्रेझेंटेशन कसं आहे, म्हणजे बाळ डोक्याच्या साईडने की पायाळू आहे, लाय कसं आहे, बाळ आडवं तर नाही येणार, म्हणजे डिलिव्हरीला कुठे डिफिकल्टी तर येणार नाही ना, हे सगळं आपण पाहिलं जातं. आणि ग्रोथ स्कॅन हा जनरली 6 to 8 वीक्सच्या इंटरव्हलने केला जातो लो रिस्क प्रेग्नन्सीमध्ये. पण जर तुम्ही हाय रिस्क प्रेग्नन्सीमध्ये येत असाल, म्हणजे तुम्ही एल्डरली असाल, तुमचं वय जास्त असेल, मल्टीफिटल प्रेग्नन्सी असेल, जुळे तिळे असतील, किंवा इतर काही मेडिकल डिसऑर्डर्स असतील, जसं की ब्लड प्रेशर, डायबिटीस किंवा इतर काही तुम्हाला क्रोनिक डिसीज असेल, तर रिपीटेड म्हणजे सिरियल जास्त फ्रिक्वेंटली आपल्याला हे ग्रोथ स्कॅन करायला लागू शकतात. तसंच जर बाळाची ग्रोथ कमी आढळली, म्हणजे इंट्रायुटेराइन ग्रोथ रिस्ट्रिक्शन आपल्याला दिसलं, तरी पण फ्रिक्वेंटली ग्रोथ स्कॅन करायला लागतात. त्याच्यानंतर पुढचं स्कॅन आहे कलर डॉपलर. कलर डॉपलर मध्ये आपण रक्तपुरवठा पाहतो, म्हणजे युट्रोप्लासेंटल आणि फिटोप्लासेंटल. युट्रोप्लासेंटल म्हणजे आईकडून प्लासेंटा म्हणजे वारेला होणारा रक्तपुरवठा, आणि फिटोप्लासेंटल म्हणजे वारेकडून बाळाला होणारा पुरवठा. तसेच बाळाच्या अंतर्गत अवयवामध्ये होणारा रक्तपुरवठा यामध्ये तपासला जातो. कलर डॉपलर हे रुटीनली आपण ऍडवाइस करत नाही. जे पेशंटला हाय रिस्क आहेत त्यांनाच कलर डॉपलर सांगितलं जातं, जसं की एल्डरली मदर्स, पेशंटचं PIH असेल, प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन म्हणजे बीपीचा त्रास असेल, ग्रोथ रिस्ट्रिक्शन असेल, बाळाचं वजन कमी असेल, पाणी कमी असेल, पेशंटला बाळाची हालचाल कमी वाटत असेल, म्हणजे फिटल किक काउंट जर कमी येत असेल, किंवा NST मध्ये जर काही अबनॉर्मल किंवा सस्पिशियस NST असेल, इक्विव्होकल NST असेल, तर NST म्हणजे बाळाच्या हृदयाच्या ठोक्यांची तपासणी असते. त्याच्यामध्ये जर आपल्याला कधी थोडं सस्पिशियस वाटलं, तर आपण कलर डॉपलर करून घेऊ शकतो. कलर डॉपलर आपल्याला हेल्प करतं वेदर टू कंटिन्यू प्रेग्नन्सी, म्हणजे प्रेग्नन्सी आपण कंटिन्यू करायची की इंडक्शन करायचं. म्हणजे जर बाळाला त्रास असेल, तर लवकर डिलिव्हरी कधी कधी प्लॅन करायची गरज पडते, तर ते आपल्याला कलर डॉपलर मधून समजू शकतं. तर हे सर्व झालं वेगवेगळ्या सोनोग्राफी बद्दल. तर एक गोष्ट क्लिअर आहे की सोनोग्राफी हे ब्लेसिंग आहे. बाळासाठी तर आहेच आहे, म्हणजे बाळातील आपल्याला व्यंग कळतं, त्याची वाढ कळते, डिलिव्हरी कधी करायची हे सगळं कळतं. पण आईसाठी सुद्धा ब्लेसिंग आहे, कारण मीन युट्राईन आर्टरी PI पाहून, म्हणजे बाळाच्या युट्राईन आर्टरी म्हणजे आईच्या युट्राईन आर्टरीचा कलर डॉपलर म्हणू शकतो आपण. त्याचा अभ्यास करून आपण आईला पुढे प्रेग्नन्सीमध्ये प्रीक्लाम्शिया होणार नाही ना, काही प्रेग्नन्सी रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स होणार नाही ना, हे पण आपण प्रेडिक्ट करू शकतो. म्हणून आई आणि बाळ दोघांसाठी सोनोग्राफी हे वरदान आहे, आणि त्याचा अवश्य फायदा सर्वांनी घ्यायला हवा. आजच्या काळात तर आपण म्हणजे सोनोग्राफी शिवाय ऑब्स्टेटिक्स इमॅजिन सुद्धा करू शकत नाही. तर निश्चितच हे ब्लेसिंग आहे, त्याचा सर्वांनी फायदा घ्यायला हवा. योग्य वेळेला तुमच्या गायनेकॉलॉजिस्टला, असे डॉक्टरांना कन्सल्ट करा, ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन तुमच्या केस प्रमाणे करतीलच. मला मोनिका मॅडम आणि सुजित सर यांना थँक्यू म्हणायला आवडेल, त्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली. आणि थँक्यू अमॉक्स, परदेशी सर, दळवे मॅडम, ज्यांनी आम्हाला नेहमीच प्रेरित केलं. थँक्यू. Thank you, Dr. Sunita Khedkar. It was a very informative talk. आपण सोनोग्राफी बद्दल बरीच माहिती दिली, आणि सोनोग्राफीचे फायदे आई आणि बाळासाठी हे व्यवस्थित आम्हाला समजून सांगितलं. आजचं हे आपलं जे लेक्चर होतं, त्याने सगळ्या पेशंटना सोनोग्राफीचा फायदा कसं घ्यावा आणि की काय कुठल्या वेळेला कुठली सोनोग्राफी करावी याची माहिती नीटपणे मिळाली आहे. मी डॉक्टर मोनिका उम्मदंडचे आभार मानते, जे की पब्लिक अवेअरनेस कमिटीचे चेअरपर्सन आहेत, आणि डॉक्टर सुजित कोणकर यांचे आभार मानते, जे की फीटल कमिटीचे चेअरपर्सन आहेत. And I'm also thankful to Dr. Rajendra Pardeshi sir and Dr. Sujata Dalvi madam for giving us an opportunity to conduct this informative session. Thank you so much.